नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पुलाव भात कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेलं साहित्य बघा, इथे एक घेतलाय मी कांदा चिरून घेतलेला आहे, उभा लांब पातळ कांदा चिरून घेतलाय, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे उभा, आणि अशा बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। बटाटा स्वच्छ धुवून सालीसकट बटाटा घेतलेला आहे बघा, चवीला खूप छान लागतो। सालीसकट बटाटा घेतल्यानंतर चिरल्यानंतर मिरची घेतलेली आहे, इथं 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, एकाचे 2 तुकडे केलेत, आणि गाजर घेतलेला आहे। आलं लसूण जिथं ठेचून घेतले बघा, खलबत्त्यामुळे ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही, जाडसरच ठेचून घेतलेला आहे। आणि गाजर घेतले तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जे आणखीन भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही चालते, मटार फ्लावर वगैरे फरसबी वगैरे आणखीन भाज्या घेतल्या तरी पण चालतं। इथं थोडंसं घेतलेलं गरम मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर, पुदिना, 2 दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेत, 2 लवंगा घेतलेत, एक मसाला वेलची घेतलेली आहे, आणि शहाजिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, आणि 2 ते 3 तमालपत्राची पानं घेतलेत। एक वाटी घेतलेला आहे बासमती राईस घेतलेला आहे बघा, जुना बासमती राईस घेतलाय। याला आता आपण अगोदर 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेऊया। आपण कढईमध्ये भात बनवणार आहोत, त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं, 2 ते 3 चमचे तेल गरम झालंय। आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जिरं, कांदा टाकून घेऊया, कांदा आपण मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं। टाकूया मिरची पण आपण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया, लवंग, दालचिनी आणि शहाजिरी टाकल्यामुळे पुलाव किंवा मसाले भात खूप छान होतो बघा। हे मसाले आपण एखादा मिनिटभर परतून घ्यायचे। याच्यामध्ये टाकायचं आलं लसूणची पेस्ट केलेली, आपण आलं आणि लसूण ठेचून घेतले बघा जाडसर असं। आलं लसूण पण चांगलं परतले, ह्याच्यामध्ये टाकून घेऊया गाजर, आपल्या चांगल्या परतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। त्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच वाटीने आपण 3 वाट्या पाणी टाकणार आहोत। ह्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे, माझा जुना तांदूळ आहे त्याच्यामुळे मी इथं 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे बघा। जर नवीनच तांदूळ असेल तर 2 वाट्या सुद्धा पाणी, 2 ते 2.5 वाट्या पाणी बास होतं। जुना तांदूळ असला तर थोडंसं जास्तच पाणी लागतं त्याच्यामुळं, आणि नवीन असेल तर थोडंसं कमी टाकायचं। आता आपण ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ देऊया। पाण्याला चांगली आपल्या खळखळून उकळी आली, आणि आपण हा तांदूळ धुवून 10 मिनिटं पाण्यात भिजत घातला होता, चांगला निथळून घेतलाय पाण्यामध्ये। तर आपण टाकून घेऊया हा तांदूळ, सगळं मिक्स करून घेऊया आपण, आणि चांगली खळखळून ह्याला उकळी येऊ देऊया। लगेच ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही बघा। तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा आपली खळखळून उकळी आलेली आहे, जास्त पण ह्याला हलवायचं नाही कारण तुकडा होतो तांदळाचा नाहीतर। आणि गॅस मोठाच ठेवलाय, ह्याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा। पाणी आटलेलं आहे बघा, एक 5 मिनिटांमध्येच आपलं गॅस मोठा होता आणि पाणी आटलेलं आहे पूर्णपणे। थोडंसं पाणी आहे ह्याच्यामध्ये, आता थोडंसं पाणी आहे, तर आपण हा ताट झाकून वाफवून घ्यायचा आहे बघा। ह्याच्यावर ताट झाकायचं आणि गॅस कमी करायचा आहे आता, आणि 5 मिनिटं आणखीन याला आता आपण वाफवून घ्यायचा भात। आणि मसाला पुलाव आपला तयार झालेला आहे बघा, काय मस्त असा झालेला आहे आपला पुलाव। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे, अगदी मोकळा फटफटीत झालेला आहे, आणि चवीला सुद्धा खूप छान असा लागतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। गॅस आता आपण बंद करूया, आणि ह्याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर,